महाराष्ट्र लॉ सीईटी 2025च्या विद्यार्थ्यांसाठी नागपूर, चंद्रपूर, गोंदिया आणि वर्धा या जिल्ह्यामध्ये कुठल्या कॉलेजेसमध्ये तुम्ही एल-एल-बी करायला हवी, अशा सगळ्या कॉलेजेसची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेल पाहणार आहोत. सोबतच या कॉलेजमध्ये फीज तुम्हाला किती असणार आहे, कॉलेजमध्ये हॉस्टेल फॅसिलिटी अवेलेबल आहे का आणि कॉलेजचे कॉन्टॅक्ट नंबर, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईनमध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटी 2026 साठी लाईव्ह बॅच आम्ही ग्लोबल ऑनलाईन मध्ये सुरू केलेली आहे. या बॅचेस 3 आणि 5 इयर अशा दोन्ही विद्यार्थ्यांसाठी असून डेली लाईव्ह क्लासेसच्या माध्यमातून तुमचा सिलेबस या बॅच मध्ये कव्हर केला जातो. ही बॅच तुमची एक्झाम होईपर्यंत चालते आणि मल्टिपल रिव्हिजन्सच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या एक्झामचं प्रिपरेशन या बॅचेस मध्ये करू शकता. तसेच विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथे रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स प्रोव्हाइड केले जातात. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा तुम्हाला या बॅच मध्ये प्रोव्हाइड केले जातात. मित्रांनो, बॅचला जॉईन करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ऍप मध्ये हा कोर्स तुम्ही जॉईन करू शकता. जे विद्यार्थी 2027 साठी लॉ सीईटीची तयारी करतायत, अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा फाउंडेशन बॅच आम्ही ग्लोबल ऑनलाईन मध्ये सुरू केलेली आहे. त्या बॅचला जॉईन करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा आणि बॅच जॉईन करा. तर मित्रांनो, आजचं पहिलं कॉलेज आहे शांताराम पोटदुखे कॉलेज ऑफ लॉ. हे कॉलेज तुकुम चंद्रपूर येथे लोकेटेड असून गोंडवाना युनिव्हर्सिटी गडचिरोली सोबत हे ॲफिलिएटेड आहे. तसंच विद्यार्थी मित्रांनो, याचं एस्टॅब्लिशमेंट 1974 साली झालं होतं. कॉलेजचा ईमेल आयडी आणि वेबसाईट तुम्हाला इथे प्रोव्हाइड केलेली आहे. त्याच्यावरती जाऊन तुम्ही ॲडिशनल इन्क्वायरी या कॉलेजविषयी करू शकता. तसेच कॉलेजचा ऑफिस टाइम सकाळी 8:30 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत असणार आहे. या कॉलेजमध्ये तुम्हाला मुलांसाठी हॉस्टेलची फॅसिलिटी अवेलेबल आहे. त्याचं इनटेक हे 20 असून हॉस्टेल फी 20,000 रुपये आहे. कॉलेजला प्रिन्सिपल डॉक्टर एजाज शेख असून ऍडमिशन इन्चार्ज ह्या डॉक्टर मनीषा येवले आणि मिस्टर प्रदीप महाकलाकार हे कार्यरत आहेत. या कॉलेजमध्ये तुम्हाला BA LLB म्हणजे 5 इयरच्या विद्यार्थ्यांसाठी BA LLB चा कोर्स इथे प्रोव्हाइड केला जातो. तसेच 3 इयरच्या विद्यार्थ्यांसाठी LLB चा कोर्स इथे ऑफर केला जातो. या दोन्ही कोर्सेसचं मीडियम इंग्लिश असून हे कॉलेज गव्हर्नमेंट एडेड आहे. या कॉलेजची इनटेक कॅपॅसिटी 5 इयर लॉ सीईटीच्या विद्यार्थ्यांसाठी 60 असून 3 इयरच्या विद्यार्थ्यांसाठी 180 यांची इनटेक कॅपॅसिटी आहे. तसेच विद्यार्थी मित्रांनो, 5 इयर लॉच्या विद्यार्थ्यांना 3,000 रुपये फी असून 3 इयर लॉच्या विद्यार्थ्यांना 3,500 रुपये दर वर्षाला या कॉलेजमध्ये तुम्हाला फी पे करावी लागेल. मित्रांनो, पुढचं कॉलेज आहे डॉक्टर आंबेडकर कॉलेज डिपार्टमेंट ऑफ लॉ दीक्षाभूमी. हे कॉलेज दीक्षाभूमी नागपूर येथे लोकेटेड असून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर युनिव्हर्सिटीशी हे ॲफिलिएटेड आहे. तसंच विद्यार्थी मित्रांनो, कॉलेज 1964 साली एस्टॅब्लिश झालं होतं. कॉलेजचा फोन नंबर तुम्हाला इथे प्रोव्हाइड केलेला आहे. तसंच ईमेल आयडी आणि वेबसाईट सुद्धा ॲडिशनल इन्क्वायरीसाठी तुम्हाला इथे दिलेली आहे. या कॉलेजचा ऑफिस टाइम सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत असून इथे तुम्हाला हॉस्टेल फॅसिलिटी अवेलेबल नाहीये. तसंच मित्रांनो, इथे प्रिन्सिपल डॉक्टर मिसेस BA मेहरे या कार्यरत असून ऍडमिशन इन्चार्ज डॉक्टर मिसेस HV मेनन या आहेत. तसंच मित्रांनो, या कॉलेजमध्ये तुम्हाला LLB चा 3 इयरचा कोर्स ऑफर केला जातो. या कोर्सचं मीडियम इंग्लिश असून या कॉलेजचं स्टेटस हे गव्हर्नमेंट एडेड आहे. तसंच मित्रांनो, या कॉलेजची इनटेक कॅपॅसिटी ही 120 स्टुडंट असून यांची टोटल फी वर्षाला 7,920 रुपये आहे. पुढे मित्रांनो, नटवरलाल माणिकलाल दलाल कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स. हे कॉलेज गोंदिया येथे लोकेटेड असून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर युनिव्हर्सिटी नागपूरशी हे ॲफिलिएटेड आहे. कॉलेजचं एस्टॅब्लिशमेंट 1969 साली झालं होतं. फोन नंबर, फॅक्स, ईमेल आयडी आणि वेबसाईट तुम्हाला इथे प्रोव्हाइड केलेली आहे. त्याच्यावरती जाऊन तुम्ही ॲडिशनल इन्क्वायरी सुद्धा करू शकता. कॉलेजचं ऑफिस टायमिंग सकाळी 11:20 ते 5:30 वाजेपर्यंत कॉलेजचं ऑफिस सुरू असतं. या कॉलेजमध्ये तुम्हाला हॉस्टेल फॅसिलिटी अवेलेबल नाहीये. तसंच मित्रांनो, इथे प्रोफेसर डॉक्टर शारदा महाजन या कार्यरत असून मिशन इन्चार्ज डॉक्टर सुयोग इंगळे आहेत. या कॉलेजमध्ये तुम्हाला LLB 3 इयरचा प्रोग्राम ऑफर केला जातो. त्याचं मीडियम इंग्लिश असून हे गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आहे. तसंच या कॉलेजची इंटेक कॅपॅसिटी 60 असून या कॉलेजची फीज 6,222 रुपये दरवर्षी तुम्हाला पे करावी लागेल. पुढचं कॉलेज आहे यशवंत महाविद्यालय. हे वर्धा येथे लोकेटेड असून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर युनिव्हर्सिटी नागपूरशी हे ॲफिलिएटेड आहे. कॉलेजचं एस्टॅब्लिशमेंट 1960 साली झालं असून यांचा फोन नंबर, ईमेल आयडी आणि वेबसाईट तुम्हाला इथे दिलेली आहे. कॉलेजचा ऑफिस टाइम हा सकाळी 10 ते संध्याकाळी 5 पर्यंत असून इथे तुम्हाला हॉस्टेलची फॅसिलिटी अवेलेबल नाहीये. इथे डॉक्टर रवींद्र बेले हे प्रिन्सिपल असून ऍडमिशन इन्चार्ज
डॉक्टर मिस शिप्रा सिंगम या कार्यरत आहेत. तसेच या कॉलेजमध्ये तुम्हाला LLBचा 3 इयरचा कोर्स ऑफर केला जातो, जो की इंग्लिश मीडियममध्ये आहे. कॉलेजचं स्टेटस हे गव्हर्नमेंट एडेड असून याची इंटेक कॅपॅसिटी 120 स्टुडंट असून टोटल फीज ₹7,920 तुम्हाला दरवर्षी इथे पे करावी लागेल. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते नागपूर, चंद्रपूर, वर्धा आणि गोंदिया या जिल्ह्यामधले काही महत्त्वाचे कॉलेजेस. हे सर्व कॉलेजेस गव्हर्नमेंट एडेड असून इथे तुम्ही महाराष्ट्र लॉ सीईटी मधून ऍडमिशन घेऊ शकता. या कॉलेजेसचा कट ऑफ जर तुम्हाला पाहायचा असेल तर त्याच्यासाठी मी एक डेडिकेटेड व्हिडिओ बनवलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. त्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही या कॉलेजचा नव्हे तर महाराष्ट्रातल्या कुठल्याही कॉलेजचा कट ऑफ अगदी 2 मिनिटांमध्ये पाहू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, तसेच ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन करत राहा. थँक यू.